नमस्कार, मी विनोद घाडगे. आज आपण बोलणार आहोत नुकत्याच रिलीज झालेल्या सरसेनापती हंबीरराव या सिनेमाबद्दल. सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा सिनेमा छत्रपतींच्या स्वराज्याला जपण्यासाठी छातीचा कोट करून लढणारा पराक्रमी शिलेदार, त्यांची गोष्ट तेवढ्याच ताकदीनं आजच्या पिढीपर्यंत पोहोचवल्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा सिनेमाच्या निर्मात्यांचं आणि संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक करायला हवं. ऐतिहासिक सिनेमा करणं हे नेहमीच आव्हानात्मक काम असतं, पण प्रवीणचा हा पहिलाच प्रयत्न कमालीचा यशस्वी झालाय असं म्हणायला हवं. कारण जी गोष्ट, जो इतिहास तो आपल्यासमोर मांडू पाहतोय, तो आपल्या आतपर्यंत पोहोचतो. कधी ऊर अभिमानाने भरून येतो, तर कधी डोळ्यात पाणी उभं करतो. आणि तिथंच दिग्दर्शक म्हणून प्रवीण आणि सिनेमा म्हणून सरसेनापती हंबीरराव दोघेही जिंकतात. जेव्हा आपण छत्रपतींच्या इतिहासाबद्दल बोलतो, वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा राज्याभिषेक हा त्याचा सर्वोच्च बिंदू असतो. त्याच्या पुढचं जाणून घेणं आपण शक्यतो टाळतो आणि मग तो मधला जो गॅप आहे तो सोडून आपण थेट शंभूराजेंच्या कारकिर्दीवर येतो. कारण राज्याभिषेकानंतरचं शिवरायांचं निधन आणि मग त्यानंतर स्वराज्यात माजलेलं दुहीचं राजकारण, या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप अस्वस्थ करतात. पण हा जो मधला काही वर्षांचा कालखंड होता, तो स्वराज्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा होता, जिथं हंबीरराव मोहितेंचं कर्तृत्व अधोरेखित होतं. अंतर्गत राजकारण उखडून काढत परकीय शक्तींना उलथवून टाकण्यात हंबीररावांचा मोठा वाटा होता. आणि हीच गोष्ट प्रवीण तरडेनं मोठ्या पडद्यावर मांडली आहे. सिनेमा सुरू होतो तो प्रतापराव गुजर अवघ्या 6 जणांना घेऊन खानाच्या छावणीत घुसतात. तिथून हा जो सीन आहे ना, तो कमाल शूट केलाय. म्हणजे कसलीही लढाई, कसलाही नरसंहार अजिबात न दाखवता फक्त 2 शॉट्स आपल्या डोळ्यात पाणी उभं करतात. यासाठी प्रवीणच्या कल्पनेला, ही जी कल्पना त्यानं राबवली, त्या कल्पनेला आणि ती कल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या महेश लिमेला पैकीच्या पैकी मार्क्स. असे आणखी बरेच प्रसंग आहेत की जिथं ते पाहताना आपसुकच आपल्या तोंडातून क्या बात है असं बाहेर पडतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचा प्रसंग जो आहे तोही तसाच आहे. म्हणजे शिवराय नावाचं तेज ब्रह्मांडात विलीन झालं, हे आपण आजवर वाचलेलं किंवा ऐकलेलं वाक्य पडद्यावर त्यांनी अक्षरशः जिवंत केलंय. या वाक्याचा अर्थ त्या पडद्यावरती एका फ्रेममधून दिसतो. या सीन बरोबरच जेव्हा शंभूराजे आणि हंबीरराव फोंड्याच्या लढाईसाठी निघतात, तेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावरून दोघांनीही जो भरधाव फेकलेला घोडा आहे, ज्या पद्धतीने ते दोघं येतात, त्यांचा तो आवेश, त्यांचा त्वेष आपण पाहतो, तेव्हा आपलंही रक्त उसळल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात प्रवीणच्या लिखाणाला आणि दिग्दर्शनाला महेश लिमेच्या कॅमेऱ्याने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. या सिनेमाची प्रत्येक फ्रेम तुम्हाला खिळवून ठेवते. एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण असं म्हणाला होता की साऊथचा सिनेमा त्याचा आदर्श आहे आणि ते हे सिनेमा पाहताना आपल्याला खरंच जाणवतं. म्हणजे स्वराज्याचा सरसेनापती कसा असावा हे सांगत त्याचे गुणविशेष अधोरेखित करत जेव्हा हंबीरराव पहिल्यांदा पडद्यावर अवतरतात, त्या सीनवर तर थेट राजा मौळींचा प्रभाव दिसतो. या सिनेमात अशा खूप गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही हा सिनेमा आवर्जून पाहायला हवा. पण त्याचबरोबर काही अशा गोष्टी आहेत त्या जर टाळता आल्या असत्या तर हा सिनेमा आणखी उंचीवर जाऊ शकला असता. त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे सततचे टाळ्यांसाठीचे संवाद. प्रवीणकडे लोकप्रिय संवादांची खाण आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमात ते दिसतं, पण ती शब्दसंपदा जपून वापरण्याची गरज आहे. प्रत्येक संवादात यमक जुळवण्याचा मोह टाळायला हवा होता. त्यामुळे होतं काय की कधी कधी ते जे संवाद आहेत ते गोष्टीवर वरचढ होतात, त्यामुळे आपण गोष्टीतून बाहेर होतो. या उलट मोजक्याच आणि महत्त्वाच्या प्रसंगात तशा प्रकारची शब्दरचना केली गेली असती तर त्याची मजा, त्याचं महत्त्व आणखी वाढलं असतं. हा एक मुद्दा. आणि दुसरा म्हणजे गश्मीरने साकारलेल्या शिवाजी महाराजांच्या आणि शंभूराजांच्या भूमिका. गश्मीरने काम उत्तम केलं, यात अजिबात शंका नाही. मात्र तरीही छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यावर सतत दिसणारी जी रागाची रेषा आहे ती न दाखवता काहीशे संयत आणि प्रसन्न दाखवले गेले असते तर संभाजीराजांचं ॲग्रेशन, त्यांचं रौद्र रूप ठळकपणे दिसलं असतं. यातून मग शिवाजीराजे आणि शंभूराजे या दोन्ही व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे उभ्या राहू शकल्या असत्या. हे एक गोष्ट. ह्या 2 गोष्टी जर सोडल्या तर काश्मीर बरोबरच बाकीच्या कलाकारांची कामही तेवढीच प्रभावी झाली आहेत. स्वतः प्रवीण तरडे, मोहन जोशी, उपेंद्र लिमे, राकेश बापट, स्नेहल तरडे, श्रुती मराठे, सुनील अभ्यंकर, किरण यज्ञोपवीत अशा साऱ्याच मंडळींनी या सिनेमाला संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. या सिनेमातली आणखी एक आवडलेली विशेष गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या रूपात भेटणाऱ्या ताराराणी. आपल्या लेकीवर शस्त्रसंस्कार घडवणारा हंबीररावांमधला बाप अनेकदा मनाला भिडतो.
आणि याच सिनेमाच्या निमित्तानं प्रवीणने आपल्या पुढच्या ऐतिहासिक पटाची बीज पेरलीत का असा प्रश्नही काही वेळासाठी आपल्या मनात खरं तर येतो, तो रुंजी घालायला लागतो. मदन मानेच्या कला दिग्दर्शनाबद्दल आवर्जून सांगायला हवं. औरंगजेब जेव्हा स्वराज्याच्या सीमेवर असतो तेव्हा त्याच्या दरबारात अगदी सहज दिसणाऱ्या मराठी खुणा त्या कला दिग्दर्शकाचा अभ्यास दाखवतात. त्यांनी त्यासाठी किती मेहनत घेतली हेही दाखवतात. थोडक्यात शिवरायांच्या इतिहासातली त्यांच्या सरसेनापतींची गाथा सांगणारा सिनेमा तुम्ही आवर्जून पाहायला हवा आणि तो मोठ्या पडद्यावरच पाहायला हवा. या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.